इथे गडबडीमध्ये ना पुण्याला जायची तयारी करायची चालू होती माझ्यामध्ये ना अजून राडा करायचं काम चिवताई करत होती बसून. त्या चिमणीमुळे ना एवढं सगळं सामान घ्यावं लागतं की काय समजतच नाही काय घ्यावं आणि काय नको. त्यामध्ये ना तूप सुद्धा बनवायला घेतलं होतं कारण का आता फ्रीज बंद करून जायचं होतं, त्यामुळे सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि निघालो पुण्याच्या प्रवासाला. तशी 3 दिवस झालं ना चिवताईची तब्येत खूपच जास्त खराब आहे, त्यामुळे टायमिंगला व्हिडिओ सुद्धा येत नाही आणि कदाचित ना अजून थोड्या दिवस गॅप पडेल असं वाटतंय. पण मला जसं जमेल ना तसं मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तसं आजच्या प्रवासाचं ना अजिबात टेन्शन नव्हतं कारण का आता हा प्रवास ट्रेनने नव्हता. यांचे मित्र ना काही कामानिमित्त मुंबईला आले होते तर त्यांच्यासोबतच ना पुण्याला येत होतो. मग काही लोकेशनवर जाऊन ना वाट बघायचं काम चालू होतं त्यांचं. तेवढ्यामध्ये ना तिथे एकदम क्यूट असे सबस्क्रायबर सुद्धा भेटले आम्हाला. चिमणीची तब्येत खराब असल्यामुळे कोणालाच तिने काही रिस्पॉन्स नाही दिला आणि तिच्यासोबत जागरण करून ना 3 दिवस झालं माझी सुद्धा तब्येत खराब झाली. आता भूक सुद्धा लागलेली होती, म्हटलं हॉटेलला गेलो तर तिथे ना मस्त असे सबस्क्रायबर्स भेटले जे की ना स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला चालले होते आणि अक्कलकोटला चालले ते ऐकूनच ना खूप भारी वाटलं मला. तर मग काय त्यांच्यासोबत मस्त मस्त फोटो क्लिक केले आणि नंतर घेतलं जेवण करायला कारण भूक खूप जास्त लागली होती कारण का ट्रॅफिक मध्येच अडकलो होतो एवढा वेळ. त्या मुंबईच्या ट्रॅफिकचं ना काय करावं मला तर काय समजतच नाही. सायंकाळी 6 वाजता निघालो होतो पण यायला ना आम्हाला रात्रीच्या 2:30 वाजलेल्या होत्या आणि आल्याच नाही बापलेक ना कंटाळून झोपी सुद्धा गेले.